लय नेत्याचे नाव त्यांना शॉट बसन. आपण आपले कुणी फोटो नेलेले असलेले, कोणाच्या काय ते GPS काय मोबाईल गाडीच्या खाली ठेवणं, काय काय प्रकार आहेत, कोणाकोणाच्या तिथं कोणाला पगार वाढून दिलेत, ही खूप बारीक गोष्टीत घुसावं लागणार आहे गृहमंत्र्यांना. आता साधं वागून चालणार नाहीत. कारण वंजारी समाजाचे 75% जास्त अधिकारी हे प्युअर गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या पायावर पाय ठेवून स्वच्छ चालतात. पण बाकीच्यांना येणी गिअरमध्ये घेतलेलं आहे. आरोपीला बोला ते जरा सगळं बाहेर पडन. माझा घात होणार आहे, माझा खून होणार आहे, या निमित्तानं तुमचंही सगळ्यांचं उघडं पडलंय. तुमच्यावर काय काय षडयंत्र होणार आहे ते सगळं उघडं पडलंय. हे खरंच तुम्हाला लय प्रामाणिकपणानं सांगतो. माझा घात करणार होते का, खून करणार होते का, गोळ्या औषधं चारणार होते का, रेकॉर्डिंग व्हायरल करणार होते का, व्हिडिओ व्हायरल करणार होते का, खोटे करणार होते, मी शरण यायना म्हणून मला बदनाम करण्यासाठी काय करत होते, ते काय होईल ते मी समर्थ त्याला समोर जायला. पण तुम्ही सगळे सावध व्हा आणि मागच्या भूतकाळात थोडे जा. आता कुठं कुठं आला होता का, काय काय केलं का, याने कोणते कोणते लोक जोडलेले आहेत का, कोण कोण आहेत, बारीक चिकित्सक व्हा. सगळ्या नेत्यांना सांगतोय, माझ्यामुळे तुम्ही सावध व्हा. आणि हा जाऊन दे तिकडे, मी इथंच म्हणत होतो, कुणी काही सांगितलं काय जाऊन तिकडे. पण जेव्हा मला खात्री पटली तेव्हा म्हणलं आता याच्या मुळात जावं लागेल. एकाही नेत्यानं सहज घेऊ नका, मग तो मराठ्याचा असन नाही तो ओबीसीचा असन. आणि मुख्यमंत्री साहेब तुम्हाला शेवटचं सांगतो, आजला राज्याचा नाश करणारा नासका याचा शेवट करा. याला चौकशीला घेऊन याची सगळी चौकशी करा. कारण ह्यो फोनवर बोललेला आहे. प्रत्यक्ष आरोपी सोबत याच्या बैठका झालेल्या आहेत, प्रत्यक्ष बैठका झालेल्या. यांनीच ह्या धनंजय मुंडेनं सामूहिक कट रचलेला आहे. खून करण्याचा म्हणा, गाडी घालायचा अंगावर म्हणा, घातपात गोळ्या औषधं देऊन म्हणा, ही सगळा सामूहिक कट आणि घातपात करण्याचा मुख्य कारणीभूत धनंजय मुंडे. याला चौकशीला घ्या. तुम्ही नाही घेतलं, तुम्ही ते धरलेले आणखीन धरून आणलेले ते सगळे सोडून दिले तरी माझं काय म्हणणं नाही. आमच्या जनतेच्या कोर्टात हे सगळं खरं झालेलं आहे. कारण बीड जिल्ह्यातल्या, जालना जिल्ह्यातल्या प्रतिष्ठित सगळ्या पक्षातल्या प्रमुखांना ही गोष्ट त्यांच्या कानानं त्यांनी ऐकलेली. त्यामुळे मी टेन्शन फ्री आहे, त्याचा काय लोड नाही. आणि तुम्ही आपण आपल्या पक्षातल्या लोकांना विचारून घ्या वाटल्यास. जरांगे पाटील सांगत होते खरं आहे का, तुम्ही ऐकलंय का? कारण इकडे तर प्रशासनात खोटं ठरलंय किंवा खरं ठरलंय. तर आमच्या कोर्टात जनतेच्या हे सत्य, सगळ्यांनी सावध व्हा. आणि फडणवीस साहेब आता मात्र खोल घरात घुसा. पाटील पहिल्यांदा हा संपूर्ण प्रकार तुम्हाला केव्हा लक्षात आला? कुठं बीडला बैठक झाली, त्यानंतर परळीला त्यांची कुठं त्या ठिकाणी त्यांची भेट झाली धनंजय मुंडेची? तुम्ही धनंजय मुंडेवर गंभीर आरोप केलेले. आरोप थोडा आहे ती, काय आरोप आहे त्यांचं? हे आरोप नाहीये. मी खरं आहे खोटं आहे काय आहे, माझं काम काय केलं ते सांगतो तुम्हाला. मला अमुक गोष्ट कळाली, अमक्याला मारणार आहेत, मी ती प्रशासनाला सांगितली, पोलिसांना असं असं बघा काय आहे. मी आरोप केले का? नाही. जे आरोप आहेत ते सांगतील ना. कारण हे मुख्य कट रचणारा सूत्रधारक धनंजय मुंडे. अहो त्याच्यात त्यांनी आणखीन सांगितलंय, 4-5 जणांचे बीडचे नाव घेतले, त्यात गंगाधर नाना काळकुटेचं पण नाव घेतलंय. हा ते म्हणले त्याला तर डुकरासारखंच उचलून नेतो. डुकरासारखं नसतं ते फाळकाटात गुंतून, तसंच नेतो म्हणे त्याला. तर आरोपीला बोला ना, त्याच्या जीवाला धोका आहे. सरकारने त्यांना सुद्धा संरक्षण देणं गरजेचं आहे. इथं हे लय मोठं टोक आहे, हे सगळं मध्ये घेणं खूप गरजेचं आहे. आणि आमचे SP साहेब आम्हाला वाटतं असं ओरिजिनल आहे, काटाच करणार सगळ्याचा असं वाटतं. त्याच्यात काही दुमत नाही. कारण मी मराठा समाजाला त्यावेळेसच सांगितलं होतं, तुम्हाला आता गॅजेट दिलंय, आता ही निवडणूक झाली की तुम्हाला 17 संस्थांचं ते पण सगळं देतो, म्हणजे GR तुमचं ही काय टेन्शन नाही. तुम्हाला सगळ्याला आरक्षणात घालतो मी, वर्षाच्या आत कोणाला ठूत नाही, पुरा महाराष्ट्र घालून टाकतो वर्षाच्या आत पुरा. तुम्ही काय ताण घेऊ नका.
पण मला 1 वर्ष जरा थोडं आता काम करून द्या, हे मी समाजाला सांगितलं होतं की मला 2 वर्ष मला आणि माझ्या समाजाला लई हिनवलंय, मला जरा हिशोब तर करून द्या थोडा थोडा, कारण हे लय मोठे टोळ्या आहेत माझ्या जवळच्या